आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मार्च 2026 वेतन आणि पेन्शनबाबत मोठी अपडेट. कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या महत्त्वाची माहिती. 20 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मार्च 2026 महिन्यात वेतन व पेन्शनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकार वेळोवेळी वेतन व पेन्शन प्रणालीत बदल करत असते. यामुळे लाखो कर्मचारी व निवृत्त व्यक्तीवर थेट परिणाम होतो. मार्च 2026मधील या अपडेटमुळे वेतन वितरण, पेन्शन प्रक्रिया आणि काही योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांनी या संदर्भातील माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. पेन्शन आणि वेतनाबाबत काय आहे नवीन अपडेट? मार्च 2026मध्ये पेन्शन आणि वेतन व्यवस्थेत काही सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने उद्दिष्ट पेन्शन वितरण अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर बनवणे हे आहे. नवीन प्रणाली अंतर्गत पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांची बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीचा अधिक वापर करण्यात येत आहे. यामुळे पेन्शन वितरणात होणारा विलंब कमी होण्याची शक्यता आहे. पेन्शन वितरण प्रणाली अधिक डिजिटल. सरकारने पेन्शन वितरणाची प्रक्रिया अधिक डिजिटल करण्यावर भर दिला आहे. अनेक राज्यांमध्ये पेन्शनची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे बँकेत किंवा सरकारी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होईल. पेमेंट प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. लाभार्थ्यांना वेळेवर रक्कम मिळेल. ही व्यवस्था विशेषतः वृद्ध, विधवा आणि दिव्यांग पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. काही राज्यांमध्ये पेन्शन रकमेतील बदल. मार्च 2026मध्ये काही राज्यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, पेन्शन अपडेट 2026. हरियाणा वृद्धापकाळ पेन्शन सुमारे 3250 प्रतिमाह. उत्तर प्रदेश सुमारे 1300 प्रतिमाह. राजस्थान सामाजिक सुरक्षा पेन्शन त्रैमासिक सुमारे 4500. या बदलाचा उद्देश वाढत्या महागाईमध्ये नागरिकांना आर्थिक मदत देणे हा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन व पेन्शन धोरणात होणारे बदल भविष्यातील काही आर्थिक नियोजनावर परिणाम करतात. विशेषतः खालील बाबीवर विचार परिणाम होऊ शकतो. मूलभूत वेतन, महागाई भत्ता, DA, घरभाडे भत्ता, HRA, निवृत्तीनंतरची पेन्शन. वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दीर्घकालीन आर्थिक फायदा होऊ शकतो. पेन्शनधारकांनी काय लक्षात ठेवावे? पेन्शनधारकांनी खालील बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बँक खाते आणि आधार तपशील अपडेट असावेत. DBT प्रणालीसाठी खाते सक्रिय असावे. संबंधित राज्य सरकार किंवा विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे. यामुळे पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मार्च 2026मधील वेतन आणि पेन्शन अपडेट खालील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे आहे. पेन्शन वितरण प्रणाली अधिक डिजिटल आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच काही राज्यांमध्ये पेन्शन रक्कम वाढवण्याचा निर्णयही घेतला जात आहे. भविष्यात वेतन आयोग आणि इतर सरकारी निर्णयामुळे वेतन व पेन्शन व्यवस्थेत आणखीन बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्या समोर सतत रोज मिळत राहतील.